अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञान दर्शनम एत जा ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम यदोत ते अन्यथा। श्रीराम श्रीराम। आज या ठिकाणी प्रवचन करण्याचा योग आलेला आहे। तरी आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी जो गीतेमधील 13व्या अध्यायामधील 11वा क्रमांकाचा श्लोक आज आपल्या पुढे घेतलेला आहे। अलंकापुरी रम्य सिंहासनस्य पद्मभोज तेजस्फुरादिक प्रदशम विदिन्द्रिदि दिव्य सदा स्तूयमान समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे भीमरत्नम् वरं पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य दिष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करया पूर्ण कीर्ति वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः। आज पहिल्यांदा ह्या श्लोकावरती बोलण्या अगोदर थोडा अल्प परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। सर्वप्रथम मी संपूर्ण ग्रामस्थांची या ठिकाणी माफी मागतो। माफी ह्यासाठी मागतो की आपली प्रवचनाची वेळ 4 ते 5 अशी होती, परंतु आम्ही 2 तास अगोदर इथवर पोहोचणारच होतो। काही कारणास्तव उशीर झाला, काही कारणास्तव म्हणजे गाडी घाटामध्ये बंद पडली आणि घाटामध्ये गाडी बंद पडल्यानंतर गॅरेज तिथपासून 17 किलोमीटर होतं, त्यामुळे काही म्हणजे पर्याय माझ्या पुढे नव्हता। परंतु चंद्रकांत दादांच्या संपर्कात असल्यामुळं त्यांच्या म्हणजे सारखा फॉलोअप त्यांचा सकाळ सकाळ सुद्धा मेसेज मला होता की महाराज कुठपर्यंत निघालेले आहात का, अजून निघाले नाहीत, मला सांगा। तर म्हटलो महाराज मी तर वेळेच्या अगोदर पोहोचणार आहे, परंतु तुम्ही पण त्या ठिकाणी या। काही कारणास्तव महाराज येणारच आहेत, पण त्याबद्दल पहिल्यांदा मी संपूर्ण ग्रामस्थांची अगदी शुद्ध अंतःकरणाने तुमची दिलगिरी आणि क्षमा मागतो आणि तुम्ही मला माफ कराल असं सर्वांच्या चेहऱ्यावरून तर वाटतंय। त्यानंतर आज या ठिकाणी परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली, परमपूज्य सद्गुरु वैकुंठवासी ज्ञानेश्वर मोरे माऊली आणि वैकुंठवासी सद्गुरु श्रीपती बाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि निवृत्ती दादा यांच्या मार्गदर्शनाने आणि परम श्रद्धेय माझे प्रेरणास्थान श्रद्धास्थान आदरणीय परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मारुती बाबा थोरात यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी मिळाली आहे, ती जरी प्रमोद शिंदे आणि काही त्याचा भाऊ शिंदे अमोल यांच्या माध्यमातून जरी असली तरी गावाचं प्रेम होतं म्हणून ही सेवा मिळालेली आहे, हे महत्त्वाचं आहे।
50 वर्ष पूर्ण होत असताना खरोखर तुमचं सर्वांचं भाग्य आहे, यात नवल नाही. परंतु मी माझं खूप मोठं सौभाग्य समजतो. का मोठं सौभाग्य समजतो? की या ठिकाणी या पारायणाचं नेतृत्व सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली या ठिकाणी करत आहेत. आणि या ठिकाणी प्रवचनाचा योग माझ्यासारख्या अनपढ व्यक्तीला आलेला आहे. हे खरोखरच मी त्यांचा शिष्य आहे याचा मला अभिमान आहे. आणि मला या ठिकाणी त्यांच्या सानिध्यामध्ये सेवा करण्याचं मला परम भाग्य तुमच्या कोंडवीकरांनी आणि माझे परम स्नेही मित्र प्रमोद शिंदे यांनी दिलं, हे मी माझं सौभाग्य समजतो. आणि अधिक वेळ न घेता या श्लोकाकडे वळूया. या श्लोकामध्ये भगवंताने जी ज्ञानेश्वरी जी गीता जी अर्जुनाला भगवंताने सांगितली ती कुरुक्षेत्रावरती सांगितलेली आहे. आणि कुरुक्षेत्रावरती जी गीता सांगितली आहे तर ती गीता सांगण्याचं ते ठिकाण योग्य आहे का अयोग्य आहे हे जर का आपण प्रत्येकाने जर तपासलं तर त्या ठिकाणी ती परिस्थिती तशी होती. कारण अर्जुन हा क्षत्रिय होता, परंतु तो मायेत गुरफटल्यामुळं ती वेळ अर्जुनाच्या माध्यमातून होती. परंतु तुमच्या आमच्या माध्यमातून जर पाहिलं तर ते गुह्य ज्ञान होतं. आणि तत्वज्ञान हे एक असं आहे की ते शांत ठिकाणी सांगावं लागतं, तरच ते आपल्यासारख्या साधकाला किंवा जीवाला यत्किंचित कळत असतं. परंतु अर्जुन तितकाच श्रेष्ठ असल्यामुळं, अर्जुन तितकाच योग्यतेचा असल्यामुळं भगवंताने त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सांगितलेली गीता अर्जुनाने ते ग्रहण केली. आणि नित्य काय आणि अनित्य काय ह्या श्लोकाचा हा सरळ सरळ अर्थच असा आहे की नित्य आणि अनित्य काय हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर अध्यात्म ज्ञानाशिवाय नाही. अध्यात्म ज्ञानाशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणे शक्य नाही. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत आपण या अनादी कालापासून जे सृष्टीचक्र जी उत्पत्ती झालेली आहे आणि या उत्पत्तीमध्ये जे जीव म्हणजे तुम्ही आम्ही अजून फिरत आहोत, म्हणजे आपण ज्ञान स्वरूप झालेलो नाही. ज्ञान स्वरूप झालेलो नाही म्हणजे आपण अजून आपल्याला पुढं 84 लक्ष योनी फिरायचं आहे का थांबायचं आहे ते आपल्याला या मनुष्य देहामध्येच आपल्याला त्याचं फल प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ते फल आपल्याला नित्य अनित्य हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बुद्धी, कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या, हो सकळ सिद्धी. कारण बुद्धी जर का नसेल आणि ती बुद्धी, कारण बुद्धीमध्ये सुद्धा महाराज प्रकार आहेत बरं का. सुबुद्धी आहे, दुबुद्धी आहे, त्याच्यानंतर कुबुद्धी पण आहे. अशा बऱ्याच बुद्धीच्या प्रकार आहेत. आपल्याला त्या बुद्धीकडे जास्त जायचंच नाही. आपल्याला नित्य आणि अनित्य याचं वर्गीकरण करायचं आणि आपल्याला ह्याच्यावरती चिंतन करायचं आहे. आणि हे तत्वज्ञान अर्जुनाने जे ग्रहण केलेलं आहे ते ग्रहण करण्यासाठी भगवंताने या 11व्या अध्यायामधील 7 क्रमांकाचा श्लोक तिथपासून ते 10व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय हे सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी 7 ने 3 10 11 म्हणजे 4 श्लोक भगवंताने खर्च केलेले आहेत. कशासाठी? की ज्याला आपण खरं समजतोय ते खरंच नाही हे भगवंताने पटवून दिलेलं आहे. कारण म्हणजे खरं ते का नाही तर बघा, फळकट तो संसार येते सार भगवंत, कारण भगवंतच हे सार आहे म्हणजे नित्य आहे. परंतु आपण जे आसार आहे त्याला सत्य समजलो आहे. मग आसार काय आहे तर संसार आहे बाबा. हो, मग संसाराला आपण सत्य का समजतो? कारण संसाराला सत्य आपण याच्यासाठी समजतो कारण ते आपल्याला डोळ्याने दिसत आहे. जर का आपल्याला डोळ्याने जे दिसतंय त्याला आपण खरं जर मानलं नाही तर मग आपण खोटे ठरू. हो, मग त्यामुळं डोळ्याने जे दिसतंय ते संसार आहे. आणि हा संसार
तुकोबाराय म्हणतात फळकट हा संसार येते सार भगवंत. म्हणजे फळकट हा संसार म्हणजे आपल्याला बाजूला करायचं आहे. बाजूला करायचं आहे म्हणजे आपल्याला ते सोडून द्यायचं आहे का? नाही सोडून द्यायचं. कारण का सोडून द्यायचं नाही? बघा, सोडून जर द्यायचं म्हटलं तर मी आता माझ्या म्हणतोय महाराज, कारण का शब्दात परत महाराज पकडतील, नंतर फोन करतील की मी आता बायकोला घेऊन आलोय, मग ती माझी आहे ना, घेऊन आलोय. पण जर का मी आता म्हटलो की माझी नाही, तर मला उद्यापासून जेवायला तर मिळणार नाहीच, पण घरामध्ये सुद्धा थारा नाही. हो, म्हणजे आपल्याला हा फळकट असणारा संसार कसा आपल्याला अलिप्त करायचा आहे, तर कसा करायचा आहे? का भूस बीज एकवट उपनतार आहे घनवट उडे ते फळकट जाणू आले. माऊली म्हणतात. माऊलींचं वाङ्मय, माऊलीने आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन आपल्याला पटवले आहे. कारण आपण सर्वसामान्य जीव आहोत, आपल्याला तत्वज्ञान झेपणार नाही हे माऊलींना माहिती आहे. म्हणून माऊलींनी ही ज्ञानेश्वरी आपल्यासाठी, सर्वसामान्य जीवासाठी केली नाही असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आपल्यासाठी काय केलं असेल तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणजे हरिपाठ हा सर्वसामान्य जीवासाठी केलेला आहे, साधकासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानी म्हणजे ज्ञानी वर्गासाठी, म्हणजे जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे जे गेलेले आहेत महात्मे, त्यांच्यासाठी अमृत अनुभव हा ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानांसाठी सुद्धा माऊलींनी ग्रंथ केलेला आहे आणि योग्यांसाठी सुद्धा माऊलीने चांगदेव 65 हा ग्रंथ केलेला आहे. म्हणजे माऊलीने कुणाला काही कमी पडू दिलं नाही. कारण का पडू दिलं नाही? कारण संत आहेत. माऊलींचं तर 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. म्हणजे त्यांनी तुमच्या आमच्यासारखा तर संसार केला नाही, परंतु सर्व संसार कसा करायचा हे माऊलींनी आपल्याला शिकवावं. हो, काय मोठं त्यांचं श्रेष्ठत्व आहे. म्हणजे फळकट असणारा हा संसार, तो आपण जे आपलं धान्य आपण म्हणजे भात झोडल्यानंतर, म्हणजे तो भात झोडायच्या अगोदर तुम्हाला सर्वांना त्या प्रक्रिया माहिती आहेत, त्यामुळे त्यात वेळ घालवत नाही. कारण त्यासाठी आपल्याला ते कौलं तोडावं लागतात, तरवा भाजवा लागतो, हे सर्व गोष्टी आहेत. ते करत 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 आपल्याला शेवट भात म्हणजे मळणी करावी लागते. आणि ती मळणी करत असताना ती धान्याची रास ज्या वेळेला आपण करत असतो, त्यावेळेला त्या राशीतून फळकट असणारं ते धान्य म्हणजे आसार आहे ते बाजूला निघतं, आणि जे सार आहे ते मात्र त्या राशीवरती राहतं. अगदी तसंच तद्वत त्याच न्यायाने माऊलीने अतिशय सुंदर ओवी अजून, म्हणजे ही सर्व अगदी खालच्या लोकांसाठी ही ओवी दिली असावी, त्यासाठी वरच्या लोकांसाठी अजून ओवी काय दिली असेल माऊलीने? का अनात्मा वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता दिस विचार राजहंस. म्हणजे या ओवीमध्ये माऊलीने किती ठासून सांगितलेलं आहे. काय सांगितलंय ठासून? की हा संसार जरी फळकट असला, तुकोबाराय म्हणतात फळकट आहे, माऊली म्हणतात फळकट आहे, परंतु हा जरी फळकट असला तरी हा सहजासहजी आम्ही सोडणार नाही संसार, हे संतांना माहिती आहे. म्हणून त्यांनी आपल्याला आपल्या व्यवहारातली उदाहरणं दिलेली आहेत. आणि ही व्यवहारातली उदाहरणं देत असताना प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्यांनी ही उदाहरणं दिलेली आहेत. हे विशेष आहे. माऊलींचं जे वाङ्मय आहे ना, ते खूप सखोलतेने जर का आपण अभ्यास केला तर आपल्याला नित्य आणि अनित्याचं आपल्याला वर्गीकरण या राजहंस पक्षाप्रमाणे आपल्याला करता येईल. तो राजहंस पक्षी काय करतो? दूध आणि पाणी एकत्र जरी कितीही करून ठेवलं तरी देखील पाणी एका बाजूला आणि दूध एका बाजूला त्याचं वर्गीकरण करतो आणि दूध प्राशन करतो. तसं तुम्ही आम्ही जरी संसारात असलो तरी आपण हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, भगवंताचं नामस्मरण जे जीव करतात ते राजहंशाप्रमाणे म्हणायला काही हरकत नाही. हो, असे माऊलीने आपल्याला खूप काही उदाहरणं दिलेली आहेत. अजून जर का आपण हा संसार खोटा आहे ना, तर हा खोटा कसा ठरवायचा? या संसारातून आपण बाहेर कसं पडायचं? तर बेडूक आणि भुंगा याचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. त्याची ओवी मी तुम्हाला सांगत नाही. का सांगत नाही? कारण तिथं मला जरा ते मी तुम्हाला नंतर सांगेन कधी योग आला जर तर. पण तो भुंगा काय करतो?
मकरंदाचं सेवन करतो आणि बेडूक जो आहे, बेडूक काय करतो महाराज? बेडूक काय करतो? काय करतो? चिकल खातो. तसं तुम्ही आम्ही संसारी जीव काय करतो? जे खोटं आहे त्याला खरं समजतो आणि त्या चिखलातच आपण गुरफटून पडतो. म्हणून बघा, पुत्र वित्र कलत्र जे झालिया स्वतंत्र, ते माझे न म्हणे माझे पात्र विषाचे जैसे. ते विष आहे बाबा, जे आपण बायको म्हणतो, जी मुलं म्हणतो, जे या देहाला माझं म्हटलं आणि या देह संबंधाने ज्याला आपण माझं म्हटलेलं आहे, ते आपल्याला घात करणार आहे. आपल्याला घात काय करणार आहे? जर का आपण माझं म्हटलं तर आपल्याला ते घात काय करणार आहेत? तर या जन्म मृत्यूच्या खाणीमध्ये आपल्याला ते लोटणार आहेत. आणि आपण त्यांच्यासाठी, ते आपले नाहीत बरं का, ते आपले नाहीत. देह संबंधाने फक्त त्यांचा आपला या जन्मापुरताच संबंध आलेला आहे. वास्तविक त्यांचा आणि आपला जर संबंध असता तर ज्या दिवशी या उत्पत्ती झाली सृष्टीची, त्या दिवसापासून तुम्ही आम्ही आहोतच ना. फक्त काय करतोय? देह बदलतोय, देह बदलतोय. मग या देहामध्ये असणारी बायको मागच्या देहामध्ये आपल्याला ती आपली आई असू शकते. पुढे जर का आपल्याला आपण नाही याची प्राप्ती केली तर ती बहीण होऊ शकेल, भावजय होऊ शकेल, काही होऊ शकेल. जो बाप आहे तो आपला मुलगा होऊ शकतो, जो मित्र आहे तो आपला भाऊ होऊ शकतो. पण हे कर्माचा हा कर्म सिद्धांत आहे की आपलं कर्म जसं असतं तसं आपल्याला संगती, आपल्याला जे काही सोबती आहेत ते प्रत्येक जन्मात मिळत असतात. त्यामुळं आपण या मायेमध्ये किती अडकायचं? कारण मायेचं कार्य हे अज्ञान आहे. म्हणून या अज्ञानामध्ये जर का आपण अडकलो तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणे नाही. मग आपण आपल्या ठिकाणी विवेक बुद्धी जागृत करून, विवेक बुद्धी जागृत करून आपण जे ज्ञान, आता ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान सामान्य ज्ञान आहे, तत्वज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आहे आणि तत्वज्ञान आहे. सामान्य ज्ञान आपल्याला काय म्हणजे काय करून देतो? तर बाबा हे रामदास महाराज आहेत, हे आपल्याला सामान्य ज्ञानाने कुठं परत आमची भेट झाली तर बाबा ते मला ओळखू शकतील, मी त्यांना ओळखू शकेन. हे झालं सामान्य ज्ञान. आणि विशेष ज्ञान म्हणजे की बाबा मी काहीतरी कोणत्या तरी ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पारमार्थिक माझ्याकडून योगदान त्या ठिकाणी मनुष्य देहामध्ये येऊन ते देण्याचं भाग्य मला मिळालं. हे विशेष ज्ञान म्हणायला काही हरकत नाही. परंतु जे गुह्य तत्वज्ञान आहे ते आपल्याला काय करतं? तर नित्य आणि अनित्य याची आपल्याला म्हणजे प्राप्ती करून देतं. अर्जुनाला तेच प्राप्त करून दिलं. कारण अर्जुनाला त्या मायेत अडकला आणि त्याला दुसऱ्या देहापर्यंत ते सांगावं लागलं की सत्य काय असत्य काय. त्यानंतर मग ज्या वेळेला अर्जुन भगवंताला शरण गेल्यानंतर, शिष्यत्व पत्करल्यानंतर तिथपासून ते तत्वज्ञान सांगायला सुरुवात झाली. असं हे तत्वज्ञान आहे. म्हणजे अध्यात्म ऐसा अध्यात्म लाभतया होय का धनंजया भांडवल जया उद्धमामी. म्हणजे अध्यात्म लाभ आहे ना, हे आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्त करून देणारी आहे. अध्यात्म लाभ जोपर्यंत आपल्या जीवनात प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला जे खोटं आहे ते आपल्याला खरंच वाटणार आहे. जे डोळ्याने दिसतंय ते खरंच आहे आणि जे डोळ्याने दिसत नाही ते खोटं आहे हे आपण म्हणत आहोत. पण वास्तविक जर का पाहिलं, जे डोळ्याने दिसत नाही ना तेच खरं आहे. हो, मग आपल्याला ते दिसण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तर तत्वज्ञान अधिकार असल्याशिवाय प्राप्त नाही होत. हो, त्यासाठी सुद्धा आपली पूर्व पुण्याई असावी लागते. आपल्याला योग्यतेचे सद्गुरू प्राप्त
होण्यासाठी आपल्या ठिकाणी मल आणि विक्षेप हे जे दोष आहेत, हे दोन दोष त्या साधकाने घालवले पाहिजेत. मल आणि विक्षेप हे दोन दोष ज्या वेळेला आपल्यातनं आपण निवृत्त करू, त्या वेळेला काय होईल, तर त्या वेळेला आपल्या ठिकाणचा जो आवरण दोष आहे, तो आवरण दोष म्हणजे अज्ञान, हा अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि क्षोत्रिय सद्गुरूंची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सद्गुरूंची प्राप्ती आपल्याला बाबा सहज होते, अनुभवातून हे सांगतोय, सहज होते. कारण सद्गुरू आपल्याला सहज शोधत येतात. हो, तेवढा आपला अधिकार आपण करायला पाहिजे. आणि आपला अधिकार जोपर्यंत तेवढा होत नाही, तोपर्यंत आपल्याला असे सद्गुरू भेटत नाहीत बाबा. मग असे सद्गुरूंना जर का आपली भेट व्हावी असं वाटत असेल, तर आपण काय केलं पाहिजे, तर हा फळकट असणारा जो संसार आहे, तो सारासार विचार आपण केला पाहिजे. म्हणजे सार काय, असार काय, हे आपण केलं पाहिजे. कारण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. संसाराचं जे बंधन आहे ते आपल्याला आपणच तोडायचं आहे. आणि हे अध्यात्म ज्ञान नित्यत्व म्हणजे जो तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञानाचं आपल्याला दर्शन सद्गुरू प्राप्त करून देतात. आणि एकदा का सद्गुरूंची कृपा झाली की आपल्याला विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे आपण सहज आपल्याकडून होत असतं. आणि त्याशिवाय आता काही महाराज हे शब्द जरा जड असतील, परंतु कानावर पडले तरी कधीतरी याचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये उपयोग होईल. कारण विवेकाशिवाय आपल्याला काय नाही, तर तत्वज्ञान नाही हो. तत्वज्ञान झाल्याशिवाय या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटका नाही. आणि जन्म मृत्यूच्या चक्रातूनच आपल्याला सुटका करून घ्यायची असेल, तर अध्यात्माला प्राप्त केल्याशिवाय प्राप्ती नाही. आणि विषयामध्ये हे प्राप्त होणार नाही. तर आपला विषय काय पाहिजे, तर आपला विषय विवेक, वैराग्य हे जागृत असलं पाहिजे. हो, ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य, तेने ब्रह्मानंद योग्य जीव होती. हो, कसं आहे की वैराग्याने आपल्याला आत्मलाभ प्राप्त होतो. आणि त्या आत्मलाभाने ब्रह्मानंदाची म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. हो, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते ब्रह्मानंदाच्या लहरी सहज प्रगट होतात. केव्हा, विषयाला फक्त बाजूला करायचं, ते फक्त माझं नाही एवढंच म्हणायचंय, बाकी काही करायचं नाही. त्यांच्या बरोबर राहून त्यांच्यासारखंच राहायचं. बायको म्हटली तुम्हाला कळत नाही, हात जोडायचे, कळत नाही म्हणायचं. आणि कळतं म्हटलं तर आपल्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. थोडं म्हणजे माफी मागून बोलतो, कारण माया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. बायको हे काय करते, आपल्याला या अध्यात्मापासून लांब घेऊन जाते, कारण का ते मायेचं रूप आहे. हो, त्यामुळं आणि तुम्ही महिला वर्ग जरी असलात तरी तुम्ही सर्व जीव आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही मगाशीच मी बोलून गेलोय की काय, की स्त्री पुरुष हे वेगळे नाही, तर पुरुष म्हणजेच जीव. वेदांतामध्ये पुरुषाला जीव म्हटलेला आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सर्व जीव आहोत. आपण जोपर्यंत आपल्याला जीव म्हणत नाही, तोपर्यंत आपल्याला हा अध्यात्म लाभ प्राप्त होणार नाही. मग हा अध्यात्म लाभ प्राप्त होण्यासाठी आपल्याला तो अनुभवायला यायला पाहिजे. हे सगुण रूपाने जो परमात्मा भगवंत पांडुरंग या ठिकाणी आहे, तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. माऊलीने त्यासाठी एक या ठिकाणी ओवी खर्च केलेली आहे.
तरी परमात्मा ऐसा जे एक वस्तू असे ते जया दिसे. जे परमात्मा आहे ना ते वस्तू आहे. तर वस्तू म्हणजे एखाद्या दुकानातून आपण वस्तू आपण आणतो, साखर म्हणा आपण म्हणतो, किंवा गुळ म्हणतो, किंवा गहू तांदूळ, याला वस्तू म्हणतो महाराज. तुम्ही आम्ही सुद्धा आपण वस्तूच म्हणतो. हो, नाहीतर आपल्याला दुकानदार म्हणाल की बाबा इथं ब्रह्म भेटत नाही, कारण वस्तूला ब्रह्म म्हटलेलं आहे. हो, मग जे एक वस्तू आहे ते जया दिसे. हा परमात्मा जो आहे तो आपल्याला अनुभवायला जो येत आहे तो कशामुळे येत आहे? तर ज्ञानामुळे. कोणत्या ज्ञानामुळे तो अनुभवायला येतो? तर अध्यात्म ज्ञानामुळे. हो, आज बघा, म्हणजे खरोखर तुमचं भाग्य आहे. 50व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात. अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव. सुवर्ण महोत्सव हा आपण म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनात हा योग खूप मोठा आहे. 50 वर्ष आपल्या या कोंढवी गावाला या हरिनाम सप्ताह याला होत आहेत. आणि या गावामध्ये 50 वर्षापासून परमार्थ चालू आहे मोरे माऊलींच्या आधिपत्याखाली. म्हणजे सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आहे. आणि साक्षात भगवंत आई साहेब आणि गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान 50 वर्षापासून आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय कमी आहे? आणि या गावामध्ये बरेच अशी हरिभक्त मंडळी आहेत. आणि ती पण कशी आहेत? उच्च लेवलची आहेत. आणि उच्च लेवलची असून सुद्धा माझ्यासारख्या वेड्या माणसाला इथं बसवलंय, म्हणजे ती खरोखरच उच्च आहेत म्हणून वेड्या माणसाला इथं बसवलेलं आहे. त्यानंतर आमचे प्रभाकर महाराज आज या ठिकाणी महाड पोळापूर वारकरी संप्रदायाचे ते नेतृत्व करतायत. आणि खरोखर आज ते चांगल्या मार्गावरती आहेत. हे कशामुळं? तर कोंढवी गावामध्ये जन्म घेतलाय. जरी त्यांनी तिकडे ते परमार्थिक त्यांचं कार्य चालू असलं तरी या ठिकाणी त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि या जन्मभूमीमधून त्यांना जी माळ त्यांनी घेतलेली आहे ती या ठिकाणी त्यांना ती म्हणजे प्रवृत्त झालेले आहेत. आणि त्यांनी माळ घेऊन एक चांगल्या मार्गावरती अशी बरीचशी मंडळी असतील. आमचे शिवाजी दादा आता ते मला वाटतं ह्या 50व्या वर्षात हरिभक्त होतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि व्हावं असं मलाही वाटतंय, कारण का ते गोड मृदुंगाचारी आहेत. आणि मृदुंगाचार्याने यापासून लांब राहू नये, कारण मृदुंग एक असं वादन आहे की त्यामधून ब्रह्मानंद प्राप्त होतो. आणि त्या ब्रह्मानंदातून कीर्तनकाराला ते आनंद देतात. आणि कीर्तनकाराला ते प्रेरणा प्रोत्साहित कीर्तनामध्ये करत असतात. कीर्तनाला नाचवण्याचं जर का सामर्थ्य कोणात असेल तर मृदंगवाद्यांच्या अंगामध्ये आहे. आणि मृदंग वादक हा एक दिवस काय होतो की एक दिवस तो मृदंग वादक खूप मोठा कीर्तनकार होऊ शकतो. कीर्तनकार होऊ शकतो का होऊ शकतो? तर हे सुद्धा ठाम सांगतो. आज आळंदीमध्ये गंभीर महाराज असतील, अशोक महाराज इदगे महाराष्ट्र भूषण, आज त्यांनी मोठ्या मोठ्यांना वाजवले. बाबा थोडस दादा आहे तिथं त्यामुळे जरा जपून शब्द वापरावे लागतात, परंतु मोठ्या मोठ्यांना त्यांनी वाजवलेला आहे. आणि आज मोठ्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन आज कीर्तनकार म्हणून ते नावलौकिक त्यांचं महाराष्ट्रामध्ये आहे. चैतन्य महाराजांची शैली वापरून आज ते कीर्तन करतात बाबा. हो, म्हणजे असं या मृदुंगामध्ये एक दरारा आहे, मृदुंगामध्ये एक भाग्य आहे. कारण मृदुंग वाजवण्यासाठी ते रक्तात असावं लागतं. आणि ज्याच्या रक्तात मृदुंग वाजवण्याचा आहे त्याला हरिभक्त होण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून दादा तुम्ही दादांच्या साक्षीने किंवा
असं मी काही माझं मी मत मांडलं, परंतु तुम्हाला कुठेही माळ घ्यायची असेल तर घ्या, परंतु नक्कीच तुम्ही घ्या आणि हा या अध्यात्म लाभाचा लाभ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. कारण काय माहितीये का, आपल्या जीवनातली किती वर्ष वाया गेली हे महत्वाचं नाही. ज्या दिवशी आपण हरिभक्त होऊ त्या दिवशी आपल्या जीवनातलं पडलेलं यशस्वी पाऊल आहे आणि आपल्या जीवनातली सार्थकता आहे. पुढं ज्ञान प्राप्त होईल ना होईल तो नंतरचा भाग, परंतु आपल्या जीवनामध्ये सार्थकता हा परमात्मा जो या ठिकाणी विराजमान आहे तो आपल्याला अनुभव येण्यासाठी हरिभक्तालाच तो अनुभव येऊ शकतो. हो, म्हणजे सर्वांनाच येऊ शकतो असं काही नाही, हरिभक्तांनाच येईल असं नाही. ज्याचा भाव त्याला तसा देव देत असतो सर्व काही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा अनुभव येण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान आपल्याला विशेष असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे सत्य असत्य सांगत असताना मगाशी बोलून जरी गेलो असलो तरी त्यासाठी सुद्धा माऊलीने या ठिकाणी एक ओवी खर्च केलेली आहे. ती म्हणजे ते एक वाचून आणि जे भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान आयसा म्हणे निश्चय केला. म्हणजे संसार आणि स्वर्ग, संसार आणि स्वर्ग म्हणजे स्वर्गात जर जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे आणि संसारात राहायचं असेल त्यासाठी सुद्धा ज्ञानाचीच गरज आहे. संसारात राहायचं असेल तर विषयी ज्ञानाची गरज आहे आणि वैकुंठामध्ये किंवा स्वर्गात जायचे असेल तर काय पाहिजे, यज्ञाधिक कर्म केले पाहिजे. 100 यज्ञ केल्यानंतर आपल्याला इंद्रपद प्राप्त होत असतं. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. हे माऊलींचं आहे. कारण यज्ञाधिक कर्म केल्यानंतर संसारी जीवाला काय मिळतं तर स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्या स्वर्गाची प्राप्ती मिळाल्यानंतर काय होतं की पुण्य संपल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला या संसार सागरामध्ये यावं लागतं. कारण मगतया पुण्याची पावटी सरे सर्व इंद्रियाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू. बरोबर ना माऊली? हा, तर बघा या ठिकाणी आपलं पुण्य संपलं की इंद्राला सुद्धा ते पद सोडावं लागतं. मग मला सांगा, जर का आपण हे अध्यात्म लाभ आपण जर का ज्या जीवाने जर प्राप्त केलं तर ते प्राप्त केल्यानंतर हे आपण सर्व माऊलींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वर्गीकरण करून आपण आपल्या साधनेमध्ये जर का आपण आरूढ राहिलो, साधनेमध्ये एक निश्चयाने राहिलो तर काय होईल, आपल्याला त्या स्वरूपाला सहज जाता येईल. परंतु सर्वसामान्य आपण जीव आहोत, आपल्याला हा संसार खरा वाटल्यामुळे हे पुण्य आपण जरी इथं प्राप्त केलं तरी आपण हे पुण्य हितच संपवतो बाबा. हो, सायाचे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे परे नेणते दे काय किजे अप्राप्त जैसे. म्हणजे जे प्राप्त केलेलं आहे या मनुष्य देहामध्ये येऊन काय प्राप्त केलेलं आहे, घर बंगला, गाडी, प्रतिष्ठा, पद, अजून काय असेल ते, हे प्राप्त केलंय का तर हे नाही बाबा. हे प्राप्त जरी केलं तरी ज्या दिवशी आपण हा देह सोडू त्या दिवशी हे सर्व या ठिकाणी थांबत असतं. नाव या ठिकाणी थांबते, प्रतिष्ठा त्या ठिकाणीच थांबते, पैसा त्याच ठिकाणी थांबतो आणि पद त्याच ठिकाणी थांबतो. थोडस जाणीव ठेवून बोलतो, पैसा याच ठिकाणी थांबतो परंतु माग भांडणं लावून ठेवतो. हो,
म्हणून यामध्ये आपण अडकायचं का? अध्यात्मामध्ये आपण आपलं एकाग्रतेने राहून आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, हे आपण ठरवलं पाहिजे. बघा, जर का आपल्याला मुंबईवरून एकदम खाली सांगतो येऊन, मुंबईवरून किंवा पुण्यावरून कोंढवी गावामध्ये आपल्याला यायचं म्हटलं तर महाराज आपल्याला पोलादपूर पर्यंत साधन आहे. व्यवस्थित रिझर्वेशन केलं तर बसून येण्याचं साधन आहे. पोलादपूर पर्यंत आपण व्यवस्थित, प्रत्येक मुंबईचा असो, दिल्लीचा असो किंवा मुंबईचा असो, तो आल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याने ती पोलादपूर एसटीच पकडायला पाहिजे. बरं, तो आल्यानंतर जर का पोलादपूरला आल्यानंतर तो व्यक्ती जर का त्याला कोंढवी गाव कुठं आहे हे जर का माहिती असेल तर तो कोंढवी गावामध्ये बरोबर येईल असं मला वाटतंय. परंतु कोंढवी गाव कुठं आहे हे जर का त्याला माहीत नसेल आणि त्याने कोतवाल किंवा परसुले किंवा भोगाव एसटी पकडली तर तो या ठिकाणी पारायण सप्ताह नवे पुढं येणारी आपली जत्रेची पालखी ती जरी आली तरी तो या ठिकाणी पोहोचणार नाही. मग त्यासाठी आपल्याला त्या पोलादपूर म्हणजे ते जंक्शन आहे, त्या ठिकाणाहून आपल्याला मुंबईला, पुण्याला आणि कोंढवीला जाता येऊ शकतं. त्या ठिकाणून फक्त गाडी आपल्याला चांगली पकडायला पाहिजे. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये गाडी जर का चांगली पकडली तर आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वरूपाला जर का प्राप्त व्हायचं असेल तर विवेक वैराग्याची साधनं आपण आत्मसात केली पाहिजे. आणि भगवंत एक असा आहे की एकदा का तुम्ही देवाला शरण गेलात ना तर देव त्या भक्ताचं ऋण ठेवत नाही. परंतु त्या भगवंताची एवढी सेवा करायची की त्या भगवंताला आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून द्यायलाच पाहिजे, अशी आपण भक्ती केली पाहिजे. कारण भगवंत अशाच भक्ताला ते ज्ञान देतो. भक्ताच्या हरावया चित्त हरी हरवितो त्याचे वित्त, वित्त त्यागे करुणी सुचित देई विवेकयुक्त वैराग्य. विवेक आणि वैराग्य कोणत्या भक्ताला देतो तर जो भगवंताला शरण गेलेला आहे. भाग्यवंत म्हणती तया शरण गेले पंढरी राया. जे पंढरीला, पांडुरंगाला जे शरण गेलेले आहेत, कारण आपल्याला आपलं स्वरूप, आपलं सुख कुठं आहे तर त्या पांडुरंगाच्या चरणाशी आहे. सुखरूप आईसा दुज कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी कातो. हो, असं भगवंताचं ते ठिकाण आहे, सुख देणार आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वरून. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी या गावामध्ये आहेत आणि तुमच्या सर्वांवरती भगवंताची कृपा दृष्टी आहे. तुम्हाला हा अध्यात्म लाभ तुमच्या जीवनामध्ये नक्कीच प्राप्त होईल. या ठिकाणी बरेच विद्वान, कीर्तनकार, प्रवचनकार या ठिकाणी तुम्हा सर्वांना ज्ञानदान, अमृत पाजत असतील. त्यामुळे याचा आपण नक्कीच सदुपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. आणि आपलं मन म्हणजे कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय आणि कर्म म्हणजे पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय आणि या दाहींचा जो अध्यक्ष आहे तो मन, या मनाला
अध्यात्माकडे जर का लावलं तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती निश्चित होईल आणि तो भगवंत आपल्याला विवेक वैराग्य सतत जागृत ठेवल आणि ज्या स्वरूपाला आपल्याला प्राप्ती करायची आहे त्या स्वरूपापर्यंत आपण नक्कीच पोचू. कारण बघा, विवेकाने जगताचे अनित्यत्व कळते आणि वैराग्याने जगाचे तुच्छत्व कळते आणि ज्ञानाने जगाचे मिथ्यात्व कळते. मग अध्यात्म ज्ञान आपण प्राप्त केलं तर ज्या आपण खोट्या संसारामध्ये वावरत आहोत तो आपल्याला खोटा ठरवण्याची गरज नाही, तर तो मिथ्या आहे एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि हे करण्यासाठी आपण फक्त एवढंच करायचं की मी देह नाही, मी देह नाही आणि मी नाही असं नाही, तर मी सच्चित आनंद स्वरूप आहे. हे सारखं आपण चिंतन जर का आपण केलं तर आपण आपल्या स्वरूपाला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञान ज्ञानार्थ दर्शनम इथपर्यंतच आपण बोललेलो आहोत. पुढच्या श्लोकाचं सर्व राहिलेलं आहे. पुन्हा जर का तुमचं प्रेम मिळालं तर पुन्हा कधीतरी नक्कीच या ठिकाणी येऊन तुमची मनोभावे पांडुरंगाच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न तुमच्या सर्वांच्या प्रेमाने करेन. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करतो. त्याचबरोबर भगवान परमात्मा पांडुरंग, रुक्मिणी आईसाहेब, गणेशजींच्या चरणावरती समर्पित करतो. आणि या ठिकाणी कोणाचाही मी नाम उल्लेख केलेला नाही, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की नाम उल्लेख केल्यामुळं गडबड होत असते. परंतु तुम्ही सर्वच ज्ञानी आहात, थोर आहात आणि परमात्मा स्वरूप आहात. त्यामुळं तुमच्या सर्वांच्या चरणांवरती ही सेवा समर्पित करतो आणि झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आणि जे काही अयोग्य असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे, योग्य आहे ते सद्गुरूंचा आहे. आणि जे योग्य आहे माऊली ज्ञानोबरायांचं आहे, तुकोबरायांचं आहे, ते तुम्ही नक्कीच घ्या. आणि जे चुकीचं आहे ते माझं मला परत द्या. आणि परत देत असताना तुमचा आशीर्वाद द्या. नक्कीच त्या आशीर्वादातून मी माझी जे काही चूक असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. कोणाच्याही बोलण्याच्या ओघातून अंतःकरण दुखवलं असेल तर तो माझा हेतूही नव्हता, आणि जरी दुखवला असेल तरी तुम्ही मोठ्या उदार अंतःकरणाने माफ करा. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री संत महाराज की जय. सद्गुरुनाथ मोरे माऊली महाराज की जय. सब संतान की जय. आता विश्वास मगे देवे येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवृत भूमंडळी भेटतुदा, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अनर्व. पियुषांचे चंद्रमे जे अलंजन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तीन लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकी, दृष्टांदृष्ट विजय होवाय जे. हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हाहो येरदान पसाओ. येणे वर ज्ञान देव सुखिया झाला. येणे वर ज्ञान देव
सुखिया झाला, येणे वर ज्ञानदेव सुखिया